रायगड जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्याची कार्यशाळा कार्यक्रम वरवणे आश्रमशाळा येथे संपन्न झाला। आदिवासी मुला-मुलींना शिक्षण व करिअर मार्गदर्शन, बालविवाह, अंधश्रद्धा जनजागृती असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। रायगड जिल्हा अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार व आदिवासी मुले आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रायव्हेट स्कूल जे आहे, पब्लिक स्कूल, याच्यात एक कॅम्प म्हणून घेतला जातोय, एका दिवसाचा कॅम्प, जिथे मुले येणार आणि फक्त मस्ती, बाकी काही नाही। तर मी आज सर्व मुलांना थोडा क्षमाप्रार्थी आहे की आपण औपचारिकतामध्ये खूप वेळ इथे घालवला। तर आजची जे हे आपली एक दिवसाची हे आहे, उपक्रम आहे, याच्यात फक्त मस्ती आणि कसं तुम्ही एक प्रेरणा तुम्हाला मिळू शकतात की तुम्ही सर्व आपले स्वतःच्या पायावरती उभे राहणार, हे तुम्ही एक ठामपणे निश्चय करणार आहात। आणि मला खूप आनंद होईल, जसं आज मी उल्लेख केला की इथले बसलेले काही मुले आता म्युझिक टीचर झाले किंवा डॉक्टर झालेले आहे, तशाच पद्धतीने तुम्ही पण आज इथे बसलेले, समजा काही दिवसांनी तुम्ही मला कॉल करून सांगितलं, काही दिवसांनी, वर्षांनी, की मी आज हे झालोय, तर मला खूपही आनंद वाटणार। आणि मी तर अशीही इच्छा व्यक्त करते की तुमच्यापैकी कोणी SP व्हावा, जेणेकरून मी कुठे बदलून गेले तर त्यांना कॉल करून सांगणार की अरे माझा एक ओळखीचा व्यक्ती आहे, याचा थोडा ट्रान्सफर करा ना इकडे तिकडे। तर त्यावेळी तुम्ही सांगू शकणार की तुम्ही प्रेरणात होते, त्यावेळी हे झाला। तर आजचे कार्यक्रमची थोडी छोटी एक रूपरेषा होती। आदिवासी प्रकल्प विभागाचा मी खूप धन्यवाद मानते, तिन्ही शाळांचा खूप धन्यवाद मानते की त्यांनी एवढं नियोजन केला। जय हिंद, जय महाराष्ट्र।